नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे YouTube चॅनल वरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेची डेट डिक्लेअर होऊन आता एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि बरेचशा मुलांचे IMP टॉपिक सांगा म्हणून कॉल येत होते। तर आजचं जे लेक्चर आहे हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचा आणि IMP टॉपिक मी घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे खगोलशास्त्र। आणि खगोलशास्त्रामधला आपला सेकंड पार्ट चालू आहे, 2 नंबरचं लेक्चर चालू आहे। तुम्ही म्हणणार खगोलशास्त्रच का, तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्येही सांगितलेलं होतं। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगतो, 2018 पासून ते 2023 पर्यंतच्या पूर्व परीक्षा जेवढ्या झालेल्या आहेत त्या परीक्षांवरती 6 प्रश्न आतापर्यंत तुम्हाला या खगोलशास्त्र टॉपिकवर आलेले आहेत। कालचं जे लेक्चर होतं, ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नाही त्यांनी ते लेक्चर बघून घ्या, त्याच्यावरती तुम्हाला 99% प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत। ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या, युनिव्हर्सच्या निर्मितीच्या सिद्धांत, संकल्पना मांडणारे शास्त्रज्ञ कोण होते त्याच्यावर प्रश्न नाही विचारलेला। सो तो टॉपिक नीट बघून घ्या, तो त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। पण आजचा जो टॉपिक आहे तो आहे तुम्हाला सूर्यकुल उत्पत्तीचे सिद्धांत, किंवा आपण त्याला म्हणतो पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत। आणि हाच टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला MPSC ने खूप 3 क्वेश्चन जे आहेत ते विचारून झालेले आहेत। या टॉपिकमध्ये अजून काही पॉइंट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत। त्याच्यामुळे हा टॉपिक IMP आहे। लेक्चर 7 पर्यंत बघा। लेक्चर आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, ठीक आहे ना, आणि आपल्या मित्रांना शेअर करा। YouTube चॅनल जे विद्यार्थी आहेत नवीन, त्यांनी जर YouTube चॅनल माहित नसेल तर जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे YouTube चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे। याच्यावरती मी क्वेश्चन हे जे काही नोट्स आहेत ते शेअर करणार आहे। नोट्स तुम्हाला डिटेल्स आणि अपडेटेड नोट्स जे आहेत ते तुम्हाला मी नवीन टायपिंग केलेले नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत, ते आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे। ओके, चला, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच 1 डे रिव्हिजन वगैरे जॉईन करायचे त्यांच्यासाठी ही एक मी सांगतो तुम्हाला, आपले ऍप्लिकेशन आहे, तर 2 ऍप्लिकेशन आहेत जिओग्राफी बाय सचिन शिंदे नावाने। पण हे जे लोगो आहे, ह्याच्या लोगोचं जे ऍप्लिकेशन आहे हे डाउनलोड करा, कमी MBचं आहे आणि हे नवीन व्हिडिओ आहेत याच्यामध्ये अपलोड केलेले, म्हणून हे व्हिडिओ तुम्हाला घेण्यासाठी, लेक्चर घेण्यासाठी, बॅच घेण्यासाठी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। लोगो हा नीट लक्षात राहू दे, ठीक आहे ना। चला, तर आजचं जे टॉपिक आहे तो आहे आपल्याला जे काही सूर्यकुल उत्पत्ती आहे। सूर्यकुल म्हणजेच काय, तर सूर्याची जी काही सोलर सिस्टीम आहे, मग सूर्य कुठून आला, स्टार कुठून आला वगैरे, हे नाही का। त्याच्यानंतर पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ग्रहांची निर्मिती कशी झाली, याच्यावरती कोणत्या कोणत्या व्यक्तीने, कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी, कोणत्या कोणत्या भौगोलिक वैज्ञानिकांनी मत मांडलेले आहेत, असा टॉपिक आहे हा आपला सूर्यकुल उत्पत्तीचे सिद्धांत, किंवा त्याला पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत IMP टॉपिक असणार आहे। बघा, आता सूर्यकुल उत्पत्ती किंवा पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत म्हणजेच आता पृथ्वीची निर्मिती कशी झाली बाबा, सूर्य कुठून आला, सूर्याची निर्मिती कशी झाली, ह्याचे डिटेल्स ज्या गोष्टी आहेत ते आपण टॉपिक मध्ये घेतलेल्या आहेत, बिग बँग थिअरी मध्ये घेतलेल्या आहेत। ओके, आता बघा याच्यावरती सिद्धांत काय झाले हे तुम्हाला पहिलेही मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की ब्रह्मांडाची निर्मितीबद्दल कशी कुतूहल होतं लोकांमध्ये, की ह्याची निर्मिती नेमकी कशी झाली। सेम ऍज इट इज आपल्याला पृथ्वीची उत्पत्ती, सूर्यकुल उत्पत्ती कशी झालेली आहे याचं सुद्धा कुतूहल लोकांमध्ये होतं। आपल्याला शाळेत असताना पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे सांगण्यात आलेलं होतं, बरोबर ना। ब्रह्मांड, अवकाशातला एक तुकडा, सूर्याचा तुकडा एक तुटून खाली पडला आणि तो जमिनीवर म्हणजे खाली येऊन पडला आणि त्याच्यापासून पृथ्वी निर्मिती झाली, जमीन निर्मिती झाली, पाण्याची निर्मिती झाली। ओके, तर हे आपण शाळेमध्ये थोडं थोडं शिकलो, पण आपल्या लेक्चर मध्ये तुम्हाला लक्षात राहू द्या, खगोलशास्त्र महाराष्ट्रामध्ये फक्त मी शिकवतो, दुसरं कोणी शिकवत नाही। बाकीचे सगळे पृथ्वीच्या अंतरांगापासून फिजिकल जिओग्राफी शिकवतात। पण या टॉपिक वरती 5 जर क्वेश्चन येत असतील, 6 क्वेश्चन जर येत असतील तर हा IMP पॉइंट असणार आहे। आणि आता राज्यसेवा 2025 पासून रिटर्न पॅटर्न, UPSC पॅटर्न टाईप होतोय, त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्नची तयारी करायची, आणि रिटर्नची तयारी करताना तुम्हाला हा खूप डीप मध्ये गोष्टी अभ्यास करावा लागेल। 25चा राज्यसेवा पूर्व परीक्षेची जे काही सिलेबस आहे ते तुमच्याकडे आहे। या सिलेबस वरती तुम्हाला जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे खगोलशास्त्र जे आहे ते सुद्धा आहे। इनडायरेक्टली तुम्हाला पृथ्वी आली की पृथ्वीची निर्मिती आली, पृथ्वीची उत्पत्ती आपल्याला
ऑप्शन म्हणजे सिलेबस मध्ये दिलेलं असतं. पृथ्वीची उत्पत्ती म्हणजेच ते ग्रहाची उत्पत्ती आहे. पृथ्वी एक आपला ग्रह आहे. ग्रहाची उत्पत्ती बघण्यासाठी तुम्हाला सूर्यमाला बघायला लागेल. सूर्यमाला बघण्यासाठी सूर्यमाला हा कोणाचा भाग आहे तर आकाशगंगेचा भाग आहे. आकाशगंगा म्हणजे तुम्हाला दीर्घिका बघावं लागेल. दीर्घिका कुठून आल्या तर सिंपल ब्रह्मांडापाशी जावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला कंटेंट नॉलेज जे आहे हे डीप मध्ये आणि एक्झाम ओरिएंटेड लागणार आहे. विथ तुम्हाला रिटर्न एक्झाम द्यायची आहे. सो फक्त फिजिकल जिओग्राफी इम्पॉर्टंट नाहीये तर खगोलशास्त्र इम्पॉर्टंट आहे. फिजिकल जिओग्राफी तुम्हाला बरेचसे कंटेंट जे आहेत ते खगोलशास्त्रावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर येणारी पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेसाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. मग ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली किंवा पृथ्वीची निर्मिती कशी झाली, सूर्यकुल उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा लोकांमध्ये जाणून घेण्यासाठी उत्सुकता होती. लोक आपापल्या पद्धतीने मत मांडत होते. काही संकल्पना होत्या, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. काही संकल्पना होत्या आणि त्याच्यानंतर काही सिद्धांत होते. ठीक आहे ना. सिद्धांत म्हणजे जे सिद्ध केलेले असतात, प्रयोगानुसार सिद्ध झालेले असतात, आणि संकल्पना म्हणजे त्याविषयी मांडलेलं मत असतं फक्त. म्हणून आपण या टॉपिक मध्ये मग जगातले जे काही शास्त्रज्ञ आहेत, भौगोलिक विचारवंत आहेत, विद्वान लोक आहेत, यांनी सूर्यकुल उत्पत्ती संबंधी आणि पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संदर्भात काही सिद्धांत आणि काही संकल्पना मांडल्या. तर बरेचसे लोक जर मत प्रवत केलं तर सगळ्यांचं वेगवेगळं असतं. आता काही लोक असे होते, ते काय म्हणत होते, एकाच ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे. ग्रह आले की सूर्यमाला, ग्रहापासूनच तुम्हाला सूर्यमाला आहे, सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतायत. स्टारची निर्मिती कशी झाली बिग बँग मध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे ना. चला आपण बिग बँग पण टॉपिक घेणार आहे युट्यूब वरती. तर एकाच ताऱ्यांपासून म्हटले की ग्रहांची निर्मिती झालेली आहे. जे काही आज आपण ग्रह म्हणतो ते ग्रहांची निर्मिती कशी झालेली आहे तर एका ताऱ्यांमध्ये विस्फोट झाला, एकाच ताऱ्यापासून ग्रहांची निर्मिती झाली. त्याला म्हणतात अद्वैतवादी संकल्पना. अद्वैत म्हणजे दोन नसून एकच ताऱ्यांच्या पासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे असा एक मानणारा वर्ग होता जगामध्ये. आणि दुसरा एक असा वर्ग होता की दोन ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे. काही याच्यातले शास्त्रज्ञ असे पण आहेत काय की 3 ताऱ्यापासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे. ओके. तर त्याला म्हणायचं द्वैतवादी संकल्पना. द्वैत म्हणजे 2 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झाली आहे असे म्हणणारे काही संकल्पना, काही थेरीज आहेत. आणि एकाच ताऱ्यांपासून ग्रहांची उत्पत्ती झालेली आहे अशा मांडणारा एक वर्ग होता. त्याच्यातले हे काही संकल्पना आहेत, काही सिद्धांत आहेत. ठीक आहे ना. संकल्पना आहेत, सिद्धांत तुम्हाला जो काही सिद्ध झालेला आहे, जसा की आंतरतारक धूळ संकल्पना हा सिद्ध झालेला सिद्धांत आहे. ह्या सिद्धांतानुसारच ग्रहांची निर्मिती कशी झालेली आहे ते फिक्स करण्यात आलेलं होतं, फायनल झालेलं होतं. बाकीच्या संकल्पना आहेत त्याच्याशी रिलेटेड की कशी झालेली आहे निर्मिती. ठीक आहे. चला तुम्हाला द्वैतवादी संकल्पना आणि अद्वैतवादी संकल्पना लक्षात आलेल्या असतील. आता त्या कोणी मांडल्यात आणि काय काय संकल्पना आहेत त्याच्यावरती आपण नजर मारूया. तर एकाच ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे असं बफन संकल्पना ज्या मांडलेली होती, जॉर्ज डी बफन यांनी 1745 मध्ये ही संकल्पना मांडली. आणि एक तारक संकल्पनेचे जनक सुद्धा या बफनलाच म्हणतात. ठीक आहे ना. तर एकाच ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे हे 1745 मध्ये त्यांनी संकल्पना मांडली होती. इथं तुम्हाला एमपीसीच्या अँगलने काय लक्षात ठेवायचंय तर तुम्हाला 2018-2019 प्रश्न आलेला होता. सूर्यकुल उत्पत्ती म्हणजे संकल्पना, सिद्धांत आणि ते कोणी मांडलेल्या होत्या त्यांचे शास्त्रज्ञ यांच्या जोड्या लावा. ठीक आहे ना. विचारवंत त्यांच्या जोड्या लावा. तर त्याच्यामध्ये एक 4 ते 5 संकल्पना दिलेल्या होत्या आणि त्या संकल्पना कोणी मांडलेल्या होत्या त्याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला होता. उदाहरणार्थ द्वैतारक संकल्पना कोणी मांडली होती त्याची जोडी लावायची होती. त्याच्यानंतर भरती ओहोटी संकल्पना कोणी मांडलेली होती, भरती ओहोटीच्या ऐवजी त्याला फक्त नाव चेंज केलं होतं, ज्वारीय संकल्पना, ज्वार जे उत्पन्न होतात तसे ज्वारी संकल्पना कोणी मांडली, जेम्स जेफ्रीन, तर ही त्याची जोडी लावायची होती. त्याच्यानंतर ग्रहकण संकल्पना ही कोणी मांडली त्याची जोडी लावायची होती. आणि त्याच्यानंतर तेजोनिधी संकल्पना ही कोणी मांडली त्याची जोडी लावायची होती. वायव्य राशी गॅसेस हायपोथेसिस ही संकल्पना कोणी मांडली, ऑगस्ट कांट, तर ह्याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न होता. हा 2 वेळेस रिपीट झालाय. आता ह्याच्यातले राहिलेले जे काही कंटेंट आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हा टॉपिक तुम्हाला एकदा नीट व्यवस्थित बघून जा. ओके. अर्धा तासाचा टॉपिक आहे. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला हा खूप महत्वाची माहिती मिळणार आहे आणि जी की कोणत्याही महाराष्ट्रातल्या पुस्तकांमध्ये तुम्हाला ही माहिती भेटणार नाही. ठीक आहे. चला तर समजून घ्या. वायव्य राशी संकल्पना गॅसेस हायपोथेसिस हे कोणी मांडलं होतं, ऑगस्ट कांटने मांडलेलं होतं आणि हे होतं 1755 मध्ये. तर तुम्हाला प्रश्न विचारलाच तर वायव्य राशी संकल्पना संदर्भात विधानं किंवा वायव्य राशी कोणी मांडली याच्यावर प्रश्न विचारते.
थर्ड, तेजोनिधी संकल्पना, नेबुला हायपोथेसिस ही संकल्पना कोणी मांडली होती? तेजोनिधी म्हणजेच आपण निहारिका म्हणतो, निहारिकालाच आपण नेबुला म्हणतो. नेबुला हायपोथेसिस, नेबुला तेजोनिधी संकल्पना लाप्लासा 1796 मध्ये ही संकल्पना मांडलेली होती. जर उद्या जर प्रश्न विचारलाच तर नीट लक्षात राहू द्या. रोशेची संकल्पना एक आहे, ती रोशेनीच मांडलेली आहे, इसवी सन त्याचं कन्फर्म नाहीये. इकडे बघा, 2 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती कोणी कोणी मांडलेली आहे? तर ग्रहकण संकल्पना त्याच्यासाठी एक संकल्पना मांडलेली होती, ती माल्टेन किंवा चेंबरलेननी मांडलेली होती 1905 मध्ये. 1900 मी इथे लिहून देतो, 1905 मध्ये. बंगालची फाळणी बघा, लक्षात राहू द्या सर, घोषणा कधी झाली, काय झाली? इसवी सन 1905 मध्ये ग्रहकण संकल्पना मॉल्टेन किंवा माल्टेन, चेंबरलेन 2 जण आहेत. भरती ओहोटी संकल्पना, याला ज्वारी संकल्पना म्हणतो आपण, तर ही संकल्पना जेम्स जेफ्रींनी मांडली होती 1919 मध्ये. ओके. त्याच्यानंतर द्वेतारक संकल्पना, द्वेतारक संकल्पना जी होती ही म्हणजे जे तारे आहेत किंवा ग्रह आहेत त्यांच्यातला अंतर मोजण्यासाठी, कोनीय संवेग मोजण्यासाठी, म्हणजे अँग्युलर मोमेंटम याच्याशी ही संदर्भातली संकल्पना होती, ती 1937 मध्ये यांनी मांडलेली होती, रसेलनी. त्याच्यानंतर आंतरतारक धूळ संकल्पना ॲटोस्मिथनी मांडलेली होती, जी की 1943 मध्ये मांडलेली होती आणि ही सिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळं ग्रहांची असेल किंवा सूर्यकुल उत्पत्तीची निर्मिती जी आहे ती कशी झालेली आहे, ती याच्यानुसार झालेली आहे, ही सिद्ध झालेली आहे. नेक्स्ट आहे नवतारा, म्हणजे त्याला अभिनव तारा संकल्पना असं म्हणतो, नोवा स्टार. नोवा स्टार ही संकल्पना आहे. त्याच्यानंतर उल्का उत्पत्ती सिद्धांत ही संकल्पना आहे, आपण पुढे बघूया. याच्या संदर्भातली माहिती जी आहे ते डिटेल्स मध्ये घेऊया. पहिली आहे अद्वैतवादी संकल्पना. अद्वैतवादी म्हणजे आता सांगितलं तुम्ही एकाच ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती, तर याच्यामध्ये हे जे काही 4 संकल्पना आहेत ह्याच्यातली एक एक आपण जे आहे ते बघणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली वन डे रिव्हिजन बॅच जॉईन केलेली नाहीये त्यांनी पटकन जायचं प्ले स्टोर वरती, जिओग्राफी बाय सचिन शिंदे टाकायचा आहे, हा लोगो बघायचा आहे, बॅच जॉईन करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो 2 वेळेस बघता येणार आहे. त्याच्यानंतर वॉच व्हॅलिडिटी जी आहे ती वॉच व्हॅलिडिटी तुम्हाला 21 तारखेपर्यंत दिलेली आहे, म्हणजे तुमच्या पूर्व परीक्षेच्या दिवशी पण दिलेली आहे. एकूण 16 व्हिडिओ लेक्चर आहेत. IMP याच्यात महाराष्ट्राचा भूगोल थोडे टाकलेला आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा प्राकृतिक भूगोल आहे, त्याच्यानंतर फिजिकल जिओग्राफी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खगोलशास्त्र हा एक टॉपिक आहे. त्याच्यामुळे 16 लेक्चर मध्ये तुम्हाला 1 एन ऍव्हरेज पूर्ण तुम्हाला याच्यातले क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला याच्या बाहेर येणार नाहीत, असे टॉपिक मी तुम्हाला दिलेले आहेत. पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. ठीक आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांना अदर बॅच जॉईन करायच्या त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून ऍप डाउनलोड करा. ह्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्या वेगवेगळ्या बॅच तुम्हाला ज्या घ्यायच्या ते तुम्ही घेऊ शकता. इकडे महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, संयुक्त पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व प्लस मुख्य परीक्षा, राज्यसेवा. ठीक आहे. 2025 पॅटर्नची जी बॅच असणार आहे ती आपण नंतर नवीन ऍड करणार आहेत, ती नवीन रेकॉर्डिंग करणार आहे. तोपर्यंत ह्या ज्या बॅच घ्यायच्या ते त्या तुम्ही घेऊ शकता. ओके. ठीक आहे. चला, तर पुढे आहे अद्वैतवादी संकल्पना. 2 ताऱ्यांपासून नाही तर एकाच ताऱ्यांपासून या पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे, सूर्यमालेतील सर्व ग्रह उपग्रह यांची निर्मिती फक्त एका ताऱ्यापासून झालेली आहे असा मानणारी एक संकल्पना आहे. त्याला म्हणायचं पहिली बफन संकल्पना, हायपोथेसिस ऑफ बफन. एक तारक संकल्पनेचे जनक म्हणतात. मी तुम्हाला काय म्हटलं होतं अगोदरच की या बफनला जे आहे ते एक तारक संकल्पनेचे जनक म्हटलं जातं. जर तुम्हाला प्रश्न विचारला अद्वैतवादी संकल्पना संदर्भात विधान, तर त्याच्यामध्ये पहिलं एक तारक संकल्पनेचे जनक जे आहेत ते बफन आहेत. फ्रान्सचा हा विद्वान व्यक्ती होता बफन. यांनी काय संकल्पना मांडली 1745 मध्ये की सूर्य व एक मोठा तारा. इथं बघा तुम्हाला एक घटक दिलेला आहे, हा इथं मोठा तारा दिलेला आहे, यस, आणि त्याच्यानंतर इकडं सूर्य दिलेला आहे. तर सूर्य आणि एक मोठा तारा यांच्यामध्ये काय झाली, टक्कर झाली म्हणते. बघा आता नीट बघून घे, हे काय म्हणते, एक तारक संकल्पना आहे, म्हणजे एकाच ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे असं हे लोक म्हणतात. पण इथं ते काय सांगते की एक मोठा तारा आहे आणि एक सूर्य आहे आणि यांच्यामध्ये टक्कर झाली. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं ठीक आहे. आपल्याला एमपीएससी अँगलनी बघायचं याच्याकडे, हे असं झालंय का नाही झालंय का माहित नाही, ही काय संकल्पना आहे. यांनी त्यांचं बुद्धीच्या जोरावर, माहितीच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर त्यांनी ती माहिती दिलेली आहे. एमपीएससी आपल्याला फक्त ते प्रश्न विचारतं की ही माहिती दिलेली ही कोणाची आहे. ठीक आहे, क्लिअर, डन. त्या अँगलनी बघायचे. म्हणजे इथंच बघा ना, हे म्हणते एका ताऱ्यापासून झाली पण घेतले 2 तारे, बरोबर ना. तर ठीक आहे, बरं ठीक आहे, झालं. हा ठीक आहे, काय सांगायचे सांगा.
त्यांनी सांगितलं एक मोठा तारा होता आणि एक छोटा तारा होता म्हणजे सूर्य, आणि ह्या दोघांची काय झाली, टक्कर झाली. भाई दोन टक्कर येतं, याच्यामध्ये हे कशापासून बनलेले आहेत हे डझंट मॅटर, ते तर आपण बघूया नंतर काय ते. पण ह्या दोघांची टक्कर झाली, जे दोघं ज्यांनी बनले हे टक्कर झाल्यावर हे फुटणार, फुटल्यातून त्याच्यातून जे डस्ट पार्टिकल जे बाहेर पडते ना, ओके, जे घटक कण बाहेर पडले, वायू बाहेर पडला किंवा दगड गोटे वाळू काही जे असेल एक्सेट्रा एक्सेट्रा मॅटर बाहेर पडलं, ते मॅटर जे होतं बघा, यांची टक्कर झाली, सूर्याचा बराचसा भाग वेगळा झाला, या टक्करमुळे वेगळा झाला, आणि तो वेगळ्या झालेल्या भागापासून भविष्यातील कोण बनले तर ग्रह बनले. तर म्हणजे मी सांगितलं हे जे डस्ट पार्टिकल तुम्हाला दिसते हे हळूहळू काय झाले असतील ना राहायचं ब्रह्मांडामध्ये पसरले, आणि ते नंतर काय झाले, हे जे सूर्य आहे याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, ताऱ्यांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं, तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले आणि ते अट्रॅक्ट होऊन त्याच्या भोवती फिरायला लागले, बस एक पिंड बनले आणि ते नंतर भविष्यातले ग्रह बनले, अशी संकल्पना बफननी मांडली. बफन संदर्भात 2 पॉइंट, यांना एक तारक संकल्पनेचे जनक म्हणतात, आणि 1775 मध्ये त्यांनी सूर्य व एक मोठा तारा यांच्या टक्कर होऊन सूर्यातला काही घटक बाहेर पडला आणि त्याच्यातून भविष्यातले ग्रह बनले असं बफननी सांगितले. ठीक आहे, बफन संकल्पनाची जोडी लावायची, बफनला 1745. क्लिअर, डन. त्याच्यानंतर आहे वायव्य राशी संकल्पना. सेकंड नंबरचा आहे गॅसेस हायपोथेसिस ऑफ कांट. बघा हा क्वेश्चन जे आहे हा ऑलरेडी प्रश्न तुम्हाला विचारून झालाय, परत एकदा रिपीट आपण माहिती घेऊया ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नाहीये. ऑगस्ट कांट जर्मन वैज्ञानिक होते. बघा पहिला पॉइंट हे कुठालचे तर जर्मन वैज्ञानिक आहेत. यांनी आधार कशाचा घेतला होता तर निहारिकाचा घेतला होता. आता निहारिकाचा आधार कसा घेतला तर बिग बँग थेअरी ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल तर तेव्हा तुम्हाला अजून डीप मध्ये पडेल, पण लक्षात राहू द्या ब्रह्मांड म्हणजे बिग बँग जेव्हा झाला, बिग बँग झाल्याच्या नंतर महाविस्फोट होऊन जवळजवळ 400 मिलियन वर्षापर्यंत कुठलाही स्टार किंवा कुठलाही घटक नव्हता. 400 वर्षाच्या नंतर पहिला तारा निर्माण झाला आणि त्या स्फोट मधून 3 गोष्टीची निर्मिती झाली होती. डस्ट पार्टिकल म्हणजे मॅटर, पदार्थ बाहेर पडलेले होते, पदार्थाची निर्मिती झाली. त्याच्यानंतर टाइम निर्मिती झाली, वेळ म्हणजे हे कधी झाला 13.7 मिलियन वर्षापूर्वी झाला होता बिग बँग, म्हणजे टाइम जो आहे तो निर्माण झालेला होता. आणि स्पेस, जागा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जे घटक जे होते ते मॅटर जे होतं ते गेलं होतं. 3 गोष्टी निर्माण झालेल्या होत्या बिग बँग मधून, एक स्पेस, त्याच्यानंतर दुसरा मॅटर आणि तिसरा टाइम. तर हे जे मॅटर पसरलेलं होतं त्याच्यातून धूळ वायू गॅस जो बाहेर पडलेला होता, त्या धूळ आणि वायूचा एक गोळा बनला, त्याला नाव दिलेलं होतं निहारिका, म्हणजे त्याला आपण नेबुला म्हणतो. क्लिअर. मग हा जो नेबुला आहे नंतर भविष्यात त्या नेबुलामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे अट्रॅक्शन सगळे हे झालं, डेन्सिटी वाढली, ते घरा फिरू लागले, त्याच्यातले कण मग तुटून गेले, नंतर ग्रह बनले, असं वेगवेगळे कंटेंट आहेत ते आपण बघूया. यांनी आधार कशाचा घेतलाय निहारिकाचा. बरं, संकल्पना काय मांडली भाऊ ऑगस्ट कांटनी, वायव्य राशी संकल्पना. तप्त विशाल गोळा, एक तप्त विशाल गोळा होता, लाल बुंद अशा टाईपचा आहे बघा घेऊ, हा तप्त विशाल गोळा ही पहिली स्टेप. ओके, तप्त विशाल गोळा होता. आता इथं बघा हा पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी सांगितलं हा तप्त विशाल गोळा होता. तो गोळा जो आहे म्हणजे गोळ्याला आपण काय म्हणतो निहारिका, नेबुला. ओके, तो वेगाने फिरत होता, म्हणजे इथं बघा तुम्ही हा वेगाने काय होते फिरत होते. एक तप्त गोळा आहे, विशाल गोळा, तो वेगाने फिरत राहिला, त्याच्यामध्ये मोशन धारण झालं, गती धारण झाली. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यातले जे घटक आहेत ते जे नेबुला म्हणजे वायूचा, विरळ वायूचा गोळा होता, त्या डस्ट पार्टिकल होते, ते गोल फिरू लागला, तप्त गोल फिरू लागला, उष्णता निर्माण झाली. तुम्ही असं घर खूप वेळा फिरा बरं, तर तुमच्या शरीरामध्ये मोशन, गती धारण होतं आणि त्यामुळे नंतर तुम्ही तोल जाता, बिदाडासारखा नाही. ठीक आहे ना. हा, तर तसं तोल घेता. मग याच्यातून जे कण होते ते खूप फास्ट फिरल्यामुळे ते काय झाले इतरत्र पसरले, म्हणजे निघून गेले, बाहेर पडले, तुटले. तर तो जेवढा फिरत होता वेगाने, तर मी तुम्हाला आता सांगितलं जेव्हा तो वेगाने फिरत होता त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्मिती झाली, म्हणून तो तप्त विशाल गोळा होता. तो ऊर्जेची निर्मिती झाली आणि काही कण त्याच्यातले बाहेर पडले. बाहेर पडून एक नवीन संरचना, ते जे बाहेर पडले बघा इथं हा गोळा होता, हा घरघरा फिरायला लागला, त्याच्यातले गोळे जे आहेत छोटे छोटे कण ते बाहेर पडले. बाहेर पडून त्यांची एक संरचना तयार झाली, म्हणजे ते एका पिंडाभोवती ते काय लागले, स्टार भोवती काय लागले, फिरू लागले, म्हणजे निर्माण होऊन त्यांच्यापासून ग्रहांची निर्मिती झालेली होती. सिंपल आहे. यांनी काय सांगितलं, एक नेबुला होता, तप्त विशाल गोळा होता, तो खूप प्रचंड वेगाने फिरत होता. फिरता फिरता त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली. ऊर्जा निर्मिती होऊन त्याच्यातले काही कण तुटून बाहेर पडले आणि हे बाहेर
पडलेले कण जे आहेत ते कालांतराने त्यांच्यापासून एक संरचना तयार झाली आणि ती सूर्याभोवती फिरू लागली असं ह्यांनी सांगितलेलं होतं. त्यातून ग्रहांची निर्मिती झाली असं वायव्य राशी संकल्पना मांडणारे जे कांट होते या कांटनी ह्या थेअरी जी आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे वायव्य राशी संकल्पना ही कशाशी संदर्भात आहे हायपोथेसिस ऑफ कांट, तर ती निहारिकाशी संदर्भित आहे. यांनी सांगितलं होतं ग्रहांची निर्मिती कशी झाली. तर याची जोडी लावायची तुम्हाला. वायव्य राशी संकल्पना ऑगस्ट कांट, आधार कशाचा घेतला, संकल्पना काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं पुस्तक. आता बघा 2018 तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला होता की भौगोलिक विचारवंत आणि त्यांची ग्रंथ संपदा याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे ना. म्हणजे भूगोलाच्या संदर्भातल्या ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी थिअरीज मांडलेल्या आहेत, संकल्पना मांडलेल्या आहेत, काम केलेले आहे, शोध लावलेले आहेत, त्यांची काही पुस्तकं आहेत. ते शास्त्रज्ञांचे त्या लेखकाची नाव आणि ते पुस्तकाचं नाव यांच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला होता. सो नॅचरल हिस्ट्री ऑफ हेवन हे पुस्तक कोणी मांडलं होतं, ऑगस्ट कांट यांचं होतं. हे तुम्हाला इथं विसरता कामा नये, लक्षात राहू द्या. ठीक आहे. चला समजलं इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना. चला नेक्स्ट पॉइंट आहे, थर्ड आहे तुमची तेजोनिधी संकल्पना. बघा तेजोनिधीलाच नेबुला म्हणतात, त्यालाच निहारिका म्हणतात. नाव फक्त यांनी वेगवेगळे घेतलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचे शास्त्रज्ञ त्यांनी नावं थोडेसे वेगळे घेतले. तर नेबुला हायपोथेसिस म्हणजे तेजोनिधी संकल्पना. नीट लक्षात राहू द्या. ही कशाशी संदर्भात आहे किंवा ह्यांनी काय संकल्पना मांडली बघा. शास्त्रज्ञ कोण आहे याचा, लाप्लासा. तेजोनिधी संकल्पना नेबुला हायपोथेसिस याचा ही कोणी मांडलेली आहे, लाप्लासाने मांडली 1796 मध्ये. यस क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर यांची संकल्पना काय होती, लाप्लासा यांनी ऑगस्ट कांट यांच्या संकल्पनेचं संशोधन करून ही संकल्पना मांडली. म्हणजे ह्यांनी कॉपी थोडक्यात कोणाची केलेली, कांटची केलेली आहे. ओके. कांटनी काय घेतलं होतं, नेबुला घेतलेला होता. यांनी काय घेतलेलं आहे, एक उष्ण आणि तप्त गोळ्यातून गोळाच घेतला, एक विशाल आणि तप्त गोळा. त्यांनी काय सांगितले, थोडासा शब्द, एक उष्ण आणि तप्त गोळा होता. ते म्हणते एक विशाल गोळा होता, तो घराघरा फिरू लागला, त्याच्यामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली. हे म्हणते एक उष्ण गोळा होता, तप्त गोळा होता. त्या गोळ्यातून नेबुला सुरुवातीस एक मोठा म्हणजे नेबुला याच्यामधून नेबुलामधून एक छोटा म्हणजे मोठा भाग बाहेर पडला. ते काय म्हणले, काही कण बाहेर पडले. हे म्हणतंय एक उष्ण आणि तप्त गोळा होता नेबुला, त्याच्या सुरुवातीस एक मोठा भाग बाहेर पडला. इथं बघून घ्या, हा एक विशाल तप्त गोळा होता, त्याच्यातून एक भाग काय झाला, बाहेर पडला. म्हणते एक बाहेर पडला. त्या बाहेर पडलेल्या भागात एक मोठा विस्फोट झाला. यांच्यामध्ये अजून एक थोडंसं मॅजिक आहे. याचा तप्त विशाल गोळा होता, त्याच्यातून सुरुवातीस एक भाग बाहेर पडला आणि हा जो भाग बाहेर पडलाय या बाहेर पडलेल्या भागामध्ये बिंग झाला. काय झाला, महास्फोट झाला. ओके. काय झाला, महास्फोट झाला म्हणजे बिग बँग झाला थोडक्यात. म्हणजे बिग बँग इथं नाही झाला, तर आपण काय म्हणतोय, बिग बँगला महाविस्फोटला आपण काय म्हणतो, बिग बँग म्हणतो. तर या बाहेर पडलेल्या छोट्या भागात काय झाला, बिग बँग झाला म्हणजे महाविस्फोट झाला आणि विस्फोट होऊन त्यांच्यापासून ग्रहांची आणि पृथ्वीची निर्मिती झाली असं कोण म्हणते, तेजोनिधी संकल्पना मांडणारे लाप्लासा म्हणते 1796 मध्ये. क्लिअर. 1796 मध्ये संकल्पना मांडली लाप्लासाने तेजोनिधी संकल्पना. तेजोनिधी म्हणजेच काय, तर एक उष्ण आणि तप्त गोळा होता, त्या गोळ्याचं नाव होतं नेबुला. या नेबुलामधून सुरुवातीच्या भागात एक काही भाग बाहेर पडला आणि बाहेर पडलेला जो भाग होता त्याच्यामध्ये विस्फोट झाला आणि त्या विस्फोट मधून जे पदार्थ बाहेर पडले त्यांच्यापासून भविष्यातले ग्रह बनले असं कोण म्हणते, लाप्लासा म्हणते. क्लिअर. म्हणजे तेजोनिधी संकल्पना यांनी कोणी मांडली असं तुम्हाला जर विचारलं, त्याची जोडी लावायची तेजोनिधी संकल्पनाची लाप्लासा. क्लिअर. डन. बघा थोडेसे यांच्यामध्ये थोडं चेंजेस आहेत, बाकी वन अँड ऍव्हरेज सेम आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर चौथी आहे रोशे यांची संकल्पना, हायपोथेसिस ऑफ रोशे. तर यांनी आधार घेतला लाप्लासाचा. बघा त्यांनी घेतला कांटचा, त्यांनी घेतला परत लाप्लासाने घेतला त्याचा, आता ह्यांनी लाप्लासाचा घेतला आधार. लाप्लासाच्या संकल्पनेचा अभ्यास करून निहारिका म्हणजे नेबुलाची परिकल्पना यांनी मांडलेली आहे. परिकल्पना म्हणजे संकल्पना. बरं, यांनी काय मांडले, रोशे यांच्या मते नेबुलामधून एकच नाही तर अनेक गोळे बाहेर पडले. भाऊ इथं नीट बघून घ्या. आता बघा पहिल्या सुरुवातीला सांगितला एक तप्त विशाल गोळा होता. ओके. या तप्त विशाल गोळा खूप प्रचंड वेगाने फिरू लागला आणि याच्यातून काही कण बाहेर पडले, त्याच्यातून काय झाले, भविष्यातले ग्रह बनले. भाऊ त्याच्यानंतर तेजोनिधी संकल्पना आली, लाप्लासा आला. लाप्लासा काय म्हणला, एक तप्त आणि विशाल गोळा होता, या तप्त विशाल गोळ्यातून एक काही भाग याचा बाहेर तुटून बाहेर पडला आणि ह्या बाहेर पडलेल्या भागामध्ये काय झाला, विस्फोट झाला
आणि विस्फोट होऊन याच्यातून जे काही घटक बाहेर पडले त्याच्यापासून काय झाले, ग्रह बनले, असं यांची ग्रहांची निर्मिती झाली, असं लाप्लासाचं मत होतं. भाऊ उसके बाद कोण आहे, रोशे. रोशे काय म्हणते, रोशे लाप्लासाची संकल्पना वापरली, पण हे काय म्हणतो, जो काही रोशे होते यांच्या मते काय होता, एक तप्त विशाल गोळा होता, बरोबर, नेबुला होता, एकच नाही तर ते अनेक गोळे बाहेर पडले. तर या एक गोळ्या म्हणजे ह्या एक नेबुला मधून एक नाही तर असे अनेक गोळे काय झाले, बाहेर पडले, आणि प्रत्येक गोळा हळूहळू थंड होऊन स्थायू अवस्थेमध्ये रूपांतरित झाला व त्यांच्यापासून ग्रहांची निर्मिती झाली आणि उरलेल्या भागापासून सूर्याची निर्मिती झाली, अशी संकल्पना कुणी मांडलेली भाऊ, ही मांडलेली आहे तुम्हाला रोशेने. बघा रोशेची थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला जर आतापर्यंत फक्त संकल्पना आणि त्यांचे शास्त्रज्ञ तो व्यक्ती यांच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला दोन वेळेस, पण जर यांची संकल्पना जर विचारली, अलग लक्षात, ती कंटेंट जर विचारली तर मग गोंधळ होऊन देऊ नका. तर जर विचारलं तर ती तुम्हाला मी अगोदरच सांगतोय. तर यांनी काय सांगितलं होतं, एक नवीन म्हणजे एकच नाही तर अनेक गोळे बाहेर पडले आणि त्या बाहेर पडलेले गोळे थंड झाले, थंड होऊन त्याच्यापासून ग्रहांची निर्मिती झाली आणि जो उरलेला भाग होता त्याच्यापासून सूर्याची निर्मिती झाली, असं हे भाऊ म्हणतोय रोशे. ठीक आहे ना. तर तुम्ही एमपीएससीच्या अँगलनी याच्याकडे बघायचं आणि 2 ते 3 पॉइंट याच्यातले फक्त घ्यायचे आहेत. ठीक आहे. चलो उसके बाद कोण है, याच्यातला दुसरा पार्ट आहे तो म्हणजे आहे द्वैतवादी संकल्पना. आतापर्यंत आपण बघितलं एका ताऱ्यापासून निर्माण झालेल्या असं त्यांचं मत होतं, त्या संकल्पना होत्या. आता आहे द्वैतवादी संकल्पना. तर एक नसून 2 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती कशी झाली हे आपण बघूया. तर याच्यामध्ये ग्रहकण संकल्पना आहे मार्टिन आणि चेंबरलिन 1905, भरती ओहोटी संकल्पना आहे जेम्स जेफ्री 1919, द्वैतारक संकल्पना रसेल 1937, आंतरतारक धूळ संकल्पना ॲटोस्मिड 1943. हे खूप महत्वाचं आहे, याच्यानुसार तयार झालेली आहे. नवतारक अभिनव तारक संकल्पना आहे आणि उल्का उत्पत्ती सिद्धांत आहे. ठीक आहे ना. चला एक एक आपण बघूया. पहिला आहे ग्रहकण संकल्पना. ग्रहकण, ग्रह म्हणजे काय तर प्लॅनेट आणि त्याचे कण, कण म्हणजे छोटे छोटे पार्टिकल ऍटम्स असा शब्दाचा अर्थ. तर हा ग्रहकण संकल्पना प्लॅनेटिझिमल हायपोथेसिस. शास्त्रज्ञ मोल्टेन आणि चेंबरलिन 1905 मध्ये यांनी ही संकल्पना मांडलेली होती. यांनी संकल्पना मांडली काय, सूर्याच्या जवळून एक मोठा तारा जात होता, म्हणजे हा आपला सूर्य आहे आणि याच्या जवळून एक मोठा तारा काय होत होता, जात होता, पास होत होता. जवळून मोठा तारा गेला असता मोठ्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, म्हणजे याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे होतं ते गुरुत्वाकर्षण शक्ती जी होती, या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्याचा जो काही भाग आहे तो इकडं काय झाला, आकाशला गेला, म्हणजे याच्याकडे खेचला गेला. अलग लक्षात काय झालं, काय सांगितलंय, एक सूर्याच्या जवळून मोठा तारा जात असताना मोठ्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्याचा काही भाग, काही कण हे मोठ्या ताऱ्याकडे आकर्षित झाले. ओके, मोठ्या ताऱ्याकडे आकर्षित झाले असते भाऊ, याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे तो काय झाला, खेचला. चुंबक बघा, चुंबक कसं एकमेकाकडे खेचतंय तसं याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सूर्यातले काही कण हे मोठ्या ताऱ्याकडे खेचले. आकर्षित झालेल्या कणांपासून ग्रहाणू तयार झाले व तेच भविष्यातले काय बनले, ग्रह बनले. सिंपल आहे. एक सूर्य होता आणि सूर्याच्या जवळ मोठा तारा गेला, मोठ्या ताऱ्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे त्या सूर्यातल्या काही कण बाहेर पडले आणि ते बाहेर पडलेले कण जे आहेत त्याच्या पासून भविष्यातले ग्रह बनले. असं हे कोणाचं मत होतं, मोल्टेन आणि चेंबरलिनचं होतं. त्याच्यासाठी त्यांनी संकल्पना मांडली होती ग्रहकण संकल्पना. ते ग्रहकण म्हणजे जे कण आहेत ते याच्याकडे अट्रॅक्ट झाले, त्याच्यापासून ग्रह बनले असं यांचं मत होतं. ओके ठीक आहे. ग्रहकण संकल्पना मोल्टेन आणि चेंबरलिन. भरती ओहोटी संकल्पना, याला ज्वारी संकल्पना असं म्हणतात. जसं की समुद्रामध्ये मोठे मोठे ज्वार उठतात ना, लाटा उठतात ना, तसं इथं यांनी एक सांगितलंय. काय सांगितलंय, टिंडाल हायपोथेसिस ऑफ जेम्स अँड जेफ्री. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, टिंडाल हायपोथेसिस. तर हे जेव्हा एमपीएससीने याच्यावर प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्हाला ऑप्शन मध्ये ज्वारी संकल्पनेची जोडी दिलेली होती, जेफ्री, जेम्स आणि जेफ्री 1919 मध्ये. ठीक आहे. 2 ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे, इथं काय म्हणते ते, 2 ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे दोन्ही ताऱ्याचा काही भाग तुटून बाहेर पडला. हे काय म्हटलंय की एक सूर्य आहे आणि एक आपला मोठा एक तारा आहे, याचं पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, याचं पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. एक दोघांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ह्यांनी ह्याचा भाग काही बाहेर खेळला आणि ह्यांनी ह्याचा काही बाहेर भाग पाडला. मग
तुटून बाहेर पडला, हे बाहेर पडलेला भाग जो आहे कालांतराने एकत्रित आला. हा बाहेर पडलेले जे कण होते ते एकत्रित आले नंतर. हे बघा इथं, हे इथं काय झाले तर हे एकत्रित येताना दिसते. तर हे बाहेर पडलेला भाग आहे कालांतराने एकत्रित येऊन त्यांच्यापासून ग्रह आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली असं कोण म्हणते? जेम्स आणि जेफ्रीन म्हणते. कशांच्या संदर्भात? भरती ओटी संकल्पना यांच्या संदर्भात हे ज्वार उठले आणि त्याच्यातले घटक बाहेर खेचले गेले आणि बाहेर खेचले गेल्यामुळं दोघांमधले कण हे नंतर यांच्यापासून एक नवीन संरचना तयार झाली आणि त्यांच्यापासूनच ग्रह आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली असं जेम्स, जीन आणि जेफ्रीननी 1919 मध्ये संकल्पना मांडली होती. त्याचं नाव होतं ज्वारी संकल्पना म्हणजे भरती ओटी टिंडाल हायपोथेसिस. क्लियर? ओके भाई. उसके बाद कौन आया है? द्वितारक संकल्पना, बायनरी हायपोथेसिस. हा एकदम एक्झाम ओरिएंटेड आपण चालू. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी काही गरज नाही. एक्झाम जवळ आलेली आहे. बी सिरियस, टू द पॉइंट आपण इथं लेक्चर घ्यायचे आणि तुम्ही पण टू द पॉइंट नेट व्यवस्थित बघायचं. बाकीच्या रिकाम्या तिकड्या गप्पा गोष्टी आपण लेक्चरमध्ये मारत नाहीये. ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड जे IMP आहे तेच मी तुम्हाला परीक्षेला देत आहे. जे परीक्षा देतं तेच आपण शिकवतो. नीट लक्षात राहू द्या. जे आपण शिकवतो तेच परीक्षा देतो. हा भाऊ, पॅटर्न वेगळा आहे, नीट लक्षात घ्या. द्वैतवादी संकल्पना, हा बायनरी हायपोथेसिस. बघा इतर गप्पा मारून काय होणार आहे? तुमचा इंटेलिजंट होणार आहे, पण त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे? तुमचा रिझल्ट थोडी येणार आहे. काही गरज नाही. गप्पा गोष्टी तुम्हाला बाकी लोक मारतात त्यांच्या गप्पा गोष्टी ऐका. आपलं फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड लेक्चर ऐकायचं. ठीक आहे ना? तर द्वैतारक संकल्पना बायनरी हायपोथेसिस आहे. शास्त्रज्ञ रसेलने 1937 मध्ये ही संकल्पना मांडलेली होती. आणि हे ग्रह आणि ताऱ्यांच्या निश्चित कक्षेतच का फिरतात हे नीट लक्षात घ्या. ग्रह आणि तारे हे आपल्या निश्चित कक्षेतच का फिरतात याचं कोणीय संवेग म्हणजे अँग्युलर मोमेंटम याच्याशी संबंधित हा सिद्धांत आहे. काय सांगितलं? ग्रह हे ताऱ्यांच्या जे निश्चित म्हणजे सूर्य आहे आणि सूर्याच्या ज्या काही कक्षा आहेत त्या प्रत्येक कक्षेतच आपापल्या कक्षेतच ग्रह का फिरतात. थोडक्यात यांनी हे सांगितलंय. ग्रह हे ताऱ्यांच्या निश्चित कक्षेतच का फिरतात हे कोणीय संवेग यावरून सांगितले व ग्रहांची निर्मिती ही 2 ताऱ्यांपासूनच झाली आहे असं यांनी सांगितलं होतं. हे द्वैतवादी संकल्पना आहे. नावच आहे द्वैतारक संकल्पना. 2 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे आणि ग्रह हे ताऱ्यांच्या निश्चित कक्षेतच का फिरतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. रसेलनी या सिद्धांतात सूर्य आणि त्यांच्या ग्रहांचे अंतर आणि कोनीय संवेग अँग्युलर मोमेंटम यांच्याशी ही संबंधित त्यांनी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. असा सिद्धांत होता त्यांचा द्वैतारक संकल्पना. रसेल 1937 ग्रह हे ताऱ्यांच्या निश्चित कक्षेत फिरतात. 2 ताऱ्यांपासूनच ग्रहांची निर्मिती झालेली आहे आणि हा म्हणजे सूर्य आणि त्यांच्या ग्रहांचे अंतर आणि कोनीय संवेग याच्याशी हा संबंधित आहे. हे 3 पॉइंट रसेलच्या संदर्भात सांगायचे आहेत द्वैतारक. त्याच्यानंतर आहे नवतारा किंवा अभिनव तारा संकल्पना. नोवा स्टार हायपोथेसिस म्हणायचं. नोवा म्हणजे अभिनव, नवीन तारा. स्टार हायपोथेसिस, द नोवा स्टार हायपोथेसिस कोणाची आहे? फ्रँक होयल आणि लिटिलटन. बघा लिटिलटन वरती तुम्हाला मुख्य परीक्षेला पण क्वेश्चन विचारतात बरं का. कारण का तुम्हाला तिथे एक ऑप्शन आपल्याला दिलेला आहे भौगोलिक विचारवंत. ओके. आता हा जो पॉइंट आलेला आहे ना भौगोलिक विचारवंत, तर म्हणजे आता हे विचारवंत, ठीक आहे ना, विचारवंत. तर हे जे पॉइंट आलेले आहे ना परीक्षेला आता नवीन पॅटर्न नुसार हा फक्त आपण घेणार. ठीक आहे ना. हे फिजिकल ज्यावरती फक्त मॅटर नाही करणार आहे. तुम्हाला भौगोलिक विचारवंत डीप मध्ये आणि डिटेल्स मध्ये घेणार आहे. याचं युट्यूबवर सुद्धा आपण एक लेक्चर टाकलं होतं राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. ठीक आहे. जे 25ची तयारी करणार आहे तर त्यांनी ती युट्यूबचे लेक्चर बघून घ्या. आपण भौगोलिक विचारवंत. तर ही याच्यावर प्रश्न विचारला होता. फ्रँक होयल आणि लिटिलटन 1939 मध्ये यांनी सिद्धांत म्हणजे संकल्पना मांडली. नवतारा किंवा अभिनव तारा म्हणजेच त्याला आपण म्हणतो द नोवा स्टार हायपोथेसिस. 3 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झाली आहे. भाऊ यांनी तर तिसरंच टाकलंय. आता यांनी काय सांगितलं? नवतारा म्हणजे अजून एक अभिनव तारा आहे. म्हणजे सूर्य आहे, एक मोठा तारा आहे आणि अजून एक अभिनव तारा आहे, असा नवीन तारा आहे. अशा 3 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झाली आहे असे मत लिटिलटन आणि फ्रँक होयल यांनी मांडलेलं आहे.
3 ताऱ्यांपासून ग्रहांची निर्मिती झाली आहे ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? वन लाईनर सुद्धा प्रश्न आता इथं विचारले जाऊ शकतात, नाहीतर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचे चान्सेस आहेत आता, ठीक आहे ना. त्या पद्धतीचा पॅटर्नचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, तर याचं उत्तर द्यायचे फ्रेंड होईल आणि लिटिलटन 3 ताऱ्यापासून ग्रहांची निर्मिती 1939. भाऊ क्लिअर, डन. 5वा आहे उल्का उत्पत्ती संकल्पना. उल्का आणि उत्पत्ती संकल्पना. आता इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अगोदर एक पडलेला आहे प्रश्न. लॉकियरनी ही संकल्पना मांडली होती, उल्का उत्पत्ती संकल्पना. उल्काची उत्पत्ती झाली, कशी झाली? तर सूर्याच्या उत्पत्ती संबंधी माहिती सांगण्यासाठी उल्काची मदत त्यांनी घेतलेली होती. संपला, खलास, दुसरं काही माहिती नाही. सूर्याची उत्पत्ती कशी झाली याची माहिती सांगण्यासाठी त्यांनी उल्काची मदत घेतली आणि म्हणून त्याला नाव दिलं उल्का उत्पत्ती संकल्पना. आणि लॉकियरनी मांडली, ही नीट लक्षात राहू द्या. एक पॉइंट इथं वेगळा आहे, उल्काशी संबंधित आहे. उल्कापिंडाची बारिश झाली होती आपल्या पृथ्वीवरती. ओके, तर तसं उल्का उत्पत्ती ही संदर्भात लॉकियरनी मांडलेलं आहे. ठीक आहे, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस, लॉकियर. आणि शेवटची संकल्पना आहे जी की मान्यता प्राप्त आहे, ती आहे अंतरतारक धूळ संकल्पना, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस. इथं नाव इंटरस्टेल हे ठीक आहे ना, हे चुकून आलेलं आहे, ठीक आहे ना. हे अंतरतारक धूळ संकल्पना, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस कोणी मांडली भाऊ? ही मांडली ॲटोस्पिननी. ॲटोस्पिननी 1943 मध्ये ही संकल्पना मांडली आणि ही संकल्पना त्यांनी सिद्ध करून दाखवली, म्हणून याला सिद्धांत सुद्धा म्हणतात. ओके, नीट लक्षात राहू द्या, याला सिद्धांत सुद्धा म्हणतात, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस. ओके, याला सिद्धांत सुद्धा म्हणतात, नीट लक्षात राहू द्या. ॲटोस्पिन आणि 1943 काय म्हणते, त्यांची संकल्पना काय आहे? बिग बँग झाला होता, ब्रह्मांडामध्ये जे मॅटर होतं म्हणजे डस्ट पार्टिकल होते, वायू होता, गॅस होता, आणि हे सगळं कण जे आहेत हे या ब्रह्मांडामध्ये इतरत्र सगळे जे आहेत ते तुम्हाला इतरत्र पसरलेले होते. ठीक आहे ना. तर हे जे कण आहेत ब्रह्मांडामधले, हे त्या ब्रह्मांडामध्ये फिरत होते, चिरकाल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आहेत. असंख्य अजूनही मॅटर जे आहे या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला पाहायला भेटते. तर हे ब्रह्मांडामधले धुळीचे कण आहेत, वायू आहे, गॅस आहे. ठीक आहे ना. चला आता काय सांगतोय हे, यांनी काय संकल्पना मांडली बघूया. जेव्हा सूर्य आकाश गंगेच्या जवळून जात होता, मग आता इथं आपल्याला अगोदर आकाशगंगा काढावं लागेल. ही आहे आपली आकाशगंगा, ठीक आहे ना. याला आकाशगंगा म्हणतो आपण, हा दीर्घिका आकाशगंगा. असंख्य आकाशगंगा एकत्रित येऊन दीर्घिका तयार होतात आणि असंख्य करोडो अर्ब सूर्यमाला एकत्रित येऊन एक आकाशगंगा तयार होते. काय म्हटलं मी? ही जी आकाशगंगा आहे याच्यामध्ये एकच सूर्यमाला नाहीये, अशा हजारो सूर्यमाला एकत्रित येऊन अशा आकाशगंगा बनत असतात. असंख्य आकाशगंगा मिळून तुम्हाला दीर्घिका बनतात, गॅलेक्सीज बनतात आणि असंख्य गॅलेक्सीज दीर्घिका मिळून ब्रह्मांड तयार होत असतं. क्लिअर. आणि हे जे आकाशगंगा आहे या आकाशगंगेच्या केंद्र जे आहे, या केंद्राला काय नाव आहे? बल्ज. ओके, बल्ज नाव आहे. हे बल्ज कुणी दिलेलं होतं? ओके, विल्यम सर, तुम्हाला काल सांगितलेलं होतं. तर ही आकाशगंगा आहे असं यांचं मत आहे. आणि याच्यामध्ये काय होते मग आपण बघूया. ओके, तर ह्या आकाशगंगेमध्ये जेव्हा सूर्य आकाशगंगेच्या जवळून जात होता, म्हणजे थोडक्यात इथं जे आहे, इथं आपला स्टार जो आहे, इथं काढूया आपण स्टार. ओके ना, हा स्टार जो आहे इथून जवळून जात होता असं म्हणतोय ते. जवळून जात असताना काय झाला, या आकाशगंगेच्या जवळून सूर्य जात असताना काय झालं? आता हा सूर्य काय आहे रे? तारा आहे, बरोबर ना. या ताऱ्याला काय असतो? स्वतःचा प्रकाश असतो, बरोबर. सूर्याला काय असतो? स्वतःचा, म्हणजे ताऱ्याला काय असतो? स्वतःचा प्रकाश असतो, म्हणून त्याला लुकलुकणारे आपण तारे म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्याकडं गुरुत्वाकर्षण असतं. यस, क्लिअर. त्याच्यानंतर त्याच्याकडे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय प्रकाश असतो, गुरुत्वाकर्षण असतं. हा, त्याच्यामध्ये प्रचंड डेन्सिटी असते, घनता असते. ओके, आता मला सांगा मग याच्यामध्ये एक ह्याच्यातला पॉइंट सांगितला मी, काय? गुरुत्वाकर्षण. मग या गुरुत्वाकर्षणमुळे हे जे डस्ट पार्टिकल आहेत, हे डस्ट पार्टिकल या गुरुत्वाकर्षणमुळे खेचले जाते, बरोबर ना. मग काय म्हणता येते? तेव्हा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे दीर्घिक येतील, म्हणजे ह्या आकाशगंगेतील धूळ आणि वायू सूर्याकडे आकर्षित झाले. म्हणजे आपण थोडक्यात इथं काय करू, इथं धूळ हे जे कण होते ते आकर्षित झाले, म्हणजे त्याच्याकडे खेचले गेले आणि ही धूळ वायू एकत्रितपणे सूर्याभोवती फिरू लागली. इथं काय झाली, ही म्हणजे ब्रह्मांडातली ह्या अवकाशगंगेतली धूळ याच्या एक सेकंड,
हा इकडे लक्ष द्या, ही जी काही धूळ होती, ही धूळ जी आहे ती या सूर्याच्या भोवती काय लागली, फिरू लागली, सूर्याभोवती फिरू लागली आणि फिरता फिरता स्थायी रूपात येऊन त्याच्यापासून पिंड तयार झाली. म्हणजे ही जी काही धूळ होती, ही धूळ थोडक्यात ही अशी एकत्रित येऊन 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 त्याच्यापासून हळूहळू हळूहळू छोटे छोटे काय झाले, पिंड बनले. ते म्हणते पिंड म्हणजे काय, गोळा बनले, असे गोळे बनले. ठीक आहे ना. आता हे गोळे कशाचे नीट लक्षात राहू द्या. धूळ म्हणजे डस्ट पार्टिकल आणि वायू, बरोबर ना, गॅस. आता मग हे छोटे छोटे गोळे तयार झाले, स्थायी रूपात येऊन त्याच्यापासून पिंड तयार झाले आणि त्या पिंडापासूनच वर्तमान ग्रहाची आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, ॲटोस्मिथने 1943 मध्ये काय सांगितलं की ब्रह्मांडामध्ये जे काही डस्ट पार्टिकल आहेत, म्हणजेच कुठं आहेत तर त्या गॅलेक्सी दीर्घिकामध्ये एकाच नाव घेतलंय. एक आकाशगंगा आहे, दीर्घिका आहे, त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल इतरत्र फिरत होते, वायू आणि धूळ ही फिरत होती. आणि मग काय झालं, त्या आकाशगंगेच्या जवळून एक सूर्य गेला आणि सूर्यामध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, आता मला एक सांगा, आता तुम्ही म्हणणार ह्या छोट्या कणामध्ये गुरुत्वाकर्षण कुठून आलं, तेही सांगतो. एक छोटा बिंदू होता, ओके, बिग बँग कसा झाला, एक छोटा, सुरुवातीला एक छोटा बिंदू होता, या बिंदूमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काय होतं, तापमान होतं, म्हणजेच उष्णता होती, बरोबर ना, उष्णता होती, तप्त होता तो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुरुत्वाकर्षण होतं, ओके, त्याच्यामध्ये काय होतं, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रचंड होतं. आणि त्याच गोळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डेन्सिटी म्हणजे काय होती, घनता होती. आता नीट लक्षात राहू द्या, प्रचंड प्रमाणामध्ये घनता आहे, प्रचंड प्रमाणामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये उष्णता साचलेली आहे, तापमान आहे. मग याच्यामध्ये कुठंतरी ते एकत्रित राहिले नाही, त्याच्यामुळं हा जो छोटा बिंदू होता याचा महाविस्फोट झाला, त्यालाच आपण बिग बँग म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे हे जे काही ग्रह, तारे, सूर्य, उल्कापिंड, हे जे अवकाशात जे काही पिंड आहेत, हे सगळं हे कुणाचा भाग होता, या छोट्या बिंदूचा. त्या बिंदूमध्ये काय होतं, उष्णता होती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स होतं आणि त्याच्यानंतर घनता होती. मग या छोट्या बिंदूचे स्फोट होऊन छोटे छोटे कण तयार झाले, तेच गॅस, तेच वायू, तेच कण आहेत हे ब्रह्मांडातले, ते या अवकाशगंगेमध्ये फिरत होते. म्हणजे या कणामध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, यस आहे. मग ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ग्रॅव्हिटेशनलच्या पेक्षा कमी आहे, म्हणून सूर्याकडे ग्रॅव्हिटेशनल जास्त होतं, म्हणून या अवकाशगंगेमधले सगळे जे डस्ट पार्टिकल होते ते त्या सूर्याकडे खेचले गुरुत्वाकर्षणामुळे आणि हळूहळू खेचता खेचता त्यांची एक गोल पिंड तयार झाले. आणि ते काही पिंड हे कसले होते, वायू अवस्थेमधले होते आणि काही काय झाले, स्थायी अवस्थेमधले झाले. आणि हे गोळे या सूर्याभोवती फिरता फिरता यांच्या पिंडापासूनच वर्तमान ग्रहाची आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली. आणि आजही तुम्हाला लक्षात घ्या की सूर्यमालेतले जे काही ग्रह आहेत ते काही वायू अवस्थेमध्ये आहेत आणि काही स्थायी अवस्थेमध्ये आहेत. क्लिअर, डन. असं यांनी जाहीर केलेलं होतं, पटवून दिलेलं होतं, प्रयोग करून सांगितलेलं होतं. म्हणून तारक धूळ संकल्पना, इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस, ही मान्यता प्राप्त थिअरी आहे, ॲटोस्मिथने मांडलेली 1943 मध्ये. आणि अशाच पद्धतीने ग्रहांची निर्मिती झाली आणि त्याच्यातलाच आपला एक ग्रह होता पृथ्वी, आणि त्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ही होतं आपण सूर्यकुल उत्पत्ती, म्हणजे सूर्याच्या कुल जे आहे, म्हणजे सूर्यमाला जे आहे त्याची उत्पत्ती, त्याच्यातल्या ग्रहाची उत्पत्ती आणि आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली यांच्या संदर्भातल्या काही संकल्पना आणि ही थेअरी. क्लिअर, डन. तर इथं तुम्हाला थेअरी, ती संकल्पना आणि ती कोणी म्हणली याच्या जोड्या लावा, किंवा बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात, वन लाईनर प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यामुळे ही पॉइंट जे आहेत ही नीट व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आणि आता याच्या पलीकडे अजून एक, म्हणजे आता बघा इथं तुम्हाला मी क्वेश्चन काय टाकलेले आहेत, याच्यावर कोणते प्रश्न आले होते बघा. हा प्रश्न होता 2018 नाहीये, तर 2017 पासून याच्यावरती परीक्षेला प्रश्न पडले 2023 पर्यंत, 17, 18, 19, त्याच्यानंतर 2021 मध्ये झाली, 22, 23, ओके, 6 ते 7 प्रश्न जवळजवळ या टॉपिकवर पडलेत. बघा प्रश्न काय आला होता, नीट बघून घ्या. आताच आपण बघितलंय इमॅन्युअल कांट, ओके, कांट आहे, इकडे लाप्लासा दिलेला आहे, चेंबरलिन दिले, जेम्स आणि जीन्स दिलेला आहे. बरं, इकडे काय, भरती ओहोटी परिकल्पना, आपण ज्वारीय संकल्पना आपण दिलेलं होतं, त्याला नाव आयोगाने थोडं शब्द वेगवेगळं करते. वायव रूपी परिकल्पना, आपण काय दिलं होतं, वायव राशी संकल्पना दिलं होतं, इथं वायव रूपी परिकल्पना दिली, नाव फक्त थोडे चेंज केले. तेजो निधी
परिकल्पना म्हणजे संकल्पना आणि ग्रहकन परिकल्पना म्हणजे संकल्पना. आता ह्याच्या जोड्या लावायच्या तुम्हाला आणि याचं योग्य उत्तर काय आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. हा प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम टाकलाय कारण का याच्यावरती आयोगाने प्रश्न दिले. बरं हे सांगा महाराष्ट्राच्या कोणत्या बुक मध्ये सांगा, एबी सौदी सांगा, कुठलेही सांगा, कुठलेही, मला काही कोणाचं नाही. मी ही सगळी पुस्तक माझ्याकडे जवळजवळ 17 ते 18 आता वाढ झाली, 19 पुस्तक झालीत आपल्याकडे भूगोलचे वेगवेगळे. त्याच्यामुळे डीप मध्ये एक्झाम ओरिएंटेड मी तुम्हाला लेक्चर घेत असतो. कधीही टाइमपास तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये नसतो. आणि 2025चा पॅटर्न घेऊन मी तुम्हाला लवकरच येणार आहे. ज्यांना तयारी करायची 2025ची त्याच्यासाठी आपलं सगळं काम चालू आहे. हळूहळू आपलं काम चालू आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं, पण बिलकुल फाडून टाकायची. एमपीएससी जी आहे त्याची पूर्वाची मुखीची एकदम व्यवस्थित तयारी करून घेणार आहे मी. ठीक आहे, चला तर 19 जवळजवळ पुस्तकं वापरलेत. मग आता ह्याचं उत्तर जे आहे हे मी तुम्हाला आता शिकवलंय. काय दिले? तत्व, व्यक्ती आणि पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धांत आणि परिकल्पना यांच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला 2017 मध्ये. क्लिअर? याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आपण याला 1 नंबर नाव देऊ, प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे संदर्भ, स्तंभ आणि स्तंभ यांच्या योग्य जोड्या जुळवा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 ला हा प्रश्न पडलेला होता. काय प्रश्न? तेजोमेघ परिकल्पना, उल्का उत्पत्ती परिकल्पना, ग्रहकन परिकल्पना, भरती परिकल्पना. तोच क्वेश्चन आहे, फक्त इकडची नावं इकडे घेतले, तिकडे परिकल्पना टाकल्या आणि इकडे त्यांचे संशोधक टाकले, म्हणजे शास्त्रज्ञ टाकले. जेम्सिन, मेल्टिन, लॉकियर. बघा इथे लॉकियर जो आहे तो थोडासा ऍड केलेला आहे, एक परिकल्पना. चला याचंही उत्तर, याला आपण 2 नंबर नाव देऊ. याचं उत्तर तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करायचे द्यायचं आहे. क्लिअर? तर तिसरा प्रश्न बघा याच्यावरती तसाच पडलाय, राज्यसेवा पूर्व परीक्षा. असे तुम्हाला बरेचसे क्वेश्चन आहेत तर मी तुम्हाला इथे देत नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचे पॉइंट होते मी तुम्हाला घेत आहे. राज्यसेवेच्या ज्या पूर्व परीक्षामधले जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले तर इथे तुम्हाला 6 ते 7 प्रश्न दिसणार आहेत. ठीक आहे, डझंट मॅटर, राज्यसेवा पूर्व परीक्षा येते. याच्यासाठी हा टॉपिक खूप महत्वाचा होता. लेक्चर शेवटपर्यंत तुम्ही बघितलं त्यामुळे तुमचं धन्यवाद. तुमच्या मित्रांनाही सांगा, लेक्चर आवडलं तर शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. आणि आपल्या युट्यूब चॅनल जे आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आता तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचे संभाव्य प्रश्न सिरीज जी आपण स्टॉप केली होती, ती आता एक्झाम पुढे गेली होती म्हणून स्टॉप केली, ती आता नव्याने चालू करत आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा मुलांच्या कमेंट्स आल्या मला की कंबाईनचे संभाव्य प्रश्न सिरीज आणि PYQ हे तुम्ही घ्या. येस, घेणार आहे. राज्यसेवेकडे सध्याला फोकस मुलांचा आहे, स्टुडंटचा आहे. तर हे लेक्चर, राज्यसेवेचे लेक्चर आपले संभाव्य प्रश्न सिरीज आणि हे थेरी लेक्चर संपले की लगेच 4-5 दिवसामध्ये आपण कंबाईनच्या लगेच मागे आपला मोर्चा जो आहे तो कंबाईन कडे करणार आहे. ठीक आहे, चला लेक्चर शेवटपर्यंत बघितलं, थँक्यू. मागच्या लेक्चरला व्यवस्थित आणि छान प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल धन्यवाद. टेक केअर आणि बाय बाय.